नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट सुमित जैन आणि आमिर खानजादा हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती। पोलिसांना मिसिंग कंप्लेंट मिळाल्यानंतर त्यांची बलोनो कार क्रमांक MH12 RT 2788 ही जीपीएसच्या सहाय्याने पोलिसांनी ट्रॅक केली होती। ती कार खोपोली परिसरातील एक्सप्रेसवेवर पाली येथील फूड मॉल जवळ सापडली होती। या कारची तपासणी केल्यानंतर गाडीत कोणीही दिसून आलं नाही, मात्र गाडीला जणू काही रक्ताचा अभिषेक केल्याप्रमाणे सर्वत्र रक्त दिसत होतं। त्याचप्रमाणे गोळीबार झाल्याच्या खुणा देखील कारवर दिसत होत्या। परिसरातील नागरिकांनी गोळीबाराचा आवाज देखील ऐकल्याचं सांगण्यात येत होतं। याच कारमधून प्रवास करणारे सुमित जैन आणि आमिर खानजादा हे बेपत्ता झाले होते। परिसरात पोलिसांनी जोरदार शोध मोहीम राबवली होती। डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक टीम देखील तत्परतेने शोध घेत होती। मात्र या प्रकरणात आता धक्कादायक वृत्त हाती आलंय। बेपत्ता झालेल्या दोन इस्टेट एजंटपैकी सुमित जैन याचं शव पेण तालुक्यातील गागोदे गावाच्या जंगल परिसरात रस्त्याच्या कडेला पडलेलं सापडलंय। प्रथमदर्शनी हत्येचा संशय वर्तवण्यात येत आहे। या घटनेनं एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणातील सुमित जैन याचा साथीदार आमिर खानजादा हा अद्यापही बेपत्ता आहे। या प्रकरणाचा आतापर्यंतचा गूढ घटनाक्रम पाहता पोलीस देखील चक्रावलेत। लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं राहिलंय। खोपोली पोलिसांनी तात्काळ नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांना बोलावून संपूर्ण तपासाची सूत्र नेरूळ पोलिसांकडे वर्ग केली। घटनास्थळी नवी मुंबई पोलीस, खोपोली पोलीस, पेण पोलीस, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पेण डीवायएसपी फडतरे, खालापूर डीवायएसपी विक्रम कदम आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित झाले असून युद्ध पातळीवर या प्रकरणाचा शोध सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।